तर आपण आता कार्याबद्दलची माहिती घेतली, कार्याचं उदाहरण सोडवलं. आता आपण ऊर्जेकडे वळणार आहोत. ऊर्जा. आपण अगदी सुरुवातीला ऊर्जेच्या अक्षय्यतेचा नियम पाहून टाकला. ऊर्जा नव्याने निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्ट होत नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. कोणी तुम्हाला परीक्षेत जर असं विचारलं ना की ऊर्जेच्या अक्षय्यतेचा नियम सांगा, ऊर्जा नव्याने निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्ट करता येत नाही, वाक्य लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ऊर्जेचे दोन महत्त्वाचे प्रकार आपण बघणार आहोत. त्यातला एक प्रकार जो आहे तो आहे गतिज ऊर्जा. गतिज. ज म्हणजे जन्माला आलेली. ज म्हणजे काय? जन्माला आलेली. गतिज ऊर्जा. गतीमधून जन्माला आलेली. लक्षात ठेवा. कशातून जन्माला आली ही? ज म्हणजे जन्माला आलेली. गतीमधून जन्माला आली ती गतिज ऊर्जा. आणि दुसरी जी असते ती स्थितीज ऊर्जा. स्थितीमधून जन्माला आलेली स्थितीज ऊर्जा. पहिल्यांदा हे लक्षात ठेवा. गतिज, स्थितीज. ज म्हणजे जन्माला आलेली. गतीमधून जन्माला आलेली ती गतिज ऊर्जा. स्थितीमधून जन्माला आलेली ती स्थितीज ऊर्जा. आता स्थितीमधून जन्माला आली म्हणजे काय सांगतो तुम्हाला. आधी गतिज ऊर्जा म्हणजे गतीतून जन्माला आलेली. आता याची व्याख्या करणं सोपं आहे की नाही? तुमच्या हातात कागद पेन असेल तर लिहून घ्या, नसेल तर मी सांगतो ती पाठ करा. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला किंवा दुसऱ्या पदार्थाला प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा कशातून प्राप्त होते? गतीतून प्राप्त होते. गतिज ऊर्जा गतीतून जन्माला येते. गतिज ऊर्जा म्हणजे गतीतून प्राप्त होणारी ऊर्जा. एखाद्या पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे जी प्राप्त होते ती गतिज ऊर्जा. काय उदाहरण द्याल तुम्ही याच्यावरती? स्टंपवरती चेंडू. चेंडू कशावर आपटतो? स्टंपवर आपटतो. काय होतं सांगा? त्रिफळा उडतो किंवा एक स्टंप उडतो. ठीक आहे. कशामुळे उडतो? चेंडूमध्ये आलेल्या गतिज ऊर्जेमुळे. आता चेंडू स्वतःहून पळतो का? चेंडू स्वतःहून पळतो का? नाही. चेंडूला कोणीतरी टाकतं. कोण टाकतं? बॉलर, गोलंदाज टाकतो. गोलंदाजामध्ये जी ऊर्जा असते ती ऊर्जा तो चेंडूला देतो आणि तो चेंडू गतिमान करतो. या गतिमान चेंडूमुळे तो चेंडू जेव्हा स्टंपला लागतो, म्हणजे चेंडू समोर नेतो, बॅट्समॅन इकडे तिकडे बघतोय तर काय होतं? स्टंप उडतो. तर तो गतिमान चेंडू जो असतो तो स्टंपला उडवतो. ही झाली गतिज ऊर्जा. समजते? गतिज ऊर्जेचं उदाहरण. आता कॅरम खेळताना, कॅरम, स्ट्रायकर, आणि सोंगटी. काय होतं? नेम धरून स्ट्रायकर मारला की काय होतं? तो सोंगटीवर आपटतो. स्ट्रायकर काय केलेला असतो? तुम्ही गतिमान. स्ट्रायकर आपोआप स्वतःच्या मनाने जातो का पुढे? नाही. तुम्ही म्हणजे माणसाने तो गतिमान केलेला असतो. माणसाने स्वतःची ऊर्जा वापरून स्ट्रायकरला गतिमान केलं की तो स्ट्रायकर सोंगटीवर आपटतो आणि ती सोंगटी जागची हलते. म्हणजे काय झालं? विस्थापन झालं सोंगटीचं. सोंगटीचं विस्थापन झालं. काय वापरलं होतं त्यांनी? गती वापरली. गती वापरल्यानंतर समोरच्या सोंगटीचं काय झालं? विस्थापन झालं. म्हणून त्यामध्ये काय निर्माण झाली होती? स्ट्रायकरमध्ये गतिज ऊर्जा निर्माण झाली होती स्ट्रायकरमध्ये. समजतंय का तुम्हाला? समजतंय ना? आणखी तुम्हाला एखादं उदाहरण सांगता येईल का? तुम्हाला माहिती आहे का, गतिज ऊर्जेला कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. कायनेटिक इंग्लिशमध्ये म्हणतात. आता कायनेटिक म्हटल्यानंतर तुम्हाला काही आठवतं आहे का बघा बरं. कायनेटिक नावाची तुम्हाला मोपेड आठवत असेल. आठवते का? आठवते. मोटरमध्ये काय असतं? म्हणजे त्या मोपेडमध्ये काय असतं? कारमध्ये काय असतं? मोटरसायकलमध्ये काय असतं? आतमध्ये एक इंजिन असतं. हे इंजिन आधी गतिमान होतं आणि हे गतिमान झालेलं इंजिन
चाकाला गतिमान करतं. म्हणजे गतिमान असलेलं इंजिन चाकाला गतिमान करतं, त्यामुळे ती झाली गतिज ऊर्जा. समजलं का? गतीतून प्राप्त झालेली ऊर्जा ही झाली गतिज ऊर्जा. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील, अनेक उदाहरणं सांगता येतील. फुटबॉलला किक मारली, काय झालं? विस्थापन झालं. गती कशाला होती? तुमच्या पायाला गती होती. गतिमान पायाने म्हणजे तुमचा माणसाच्या शरीरातली ऊर्जा वापरून गतिमान पायाने फुटबॉलवरती लाथ मारली तर फुटबॉलचं विस्थापन झालं. म्हणजे काय झालं? गतिज ऊर्जा तिथे लागू झाली. हे समजतंय तुम्हाला? गतिज ऊर्जा म्हणजे काय हे समजलं तुम्हाला. स्थितीज ऊर्जेबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. तर गतिज ऊर्जेच्या संदर्भात आपल्याला कार्य जर काढायचं असेल, कार्य, गतिज ऊर्जेचं कार्य, तर तुम्ही आता काय करा की मगाशी आपण पाहिलं तसं फोर्स म्हणजे गतीचा फोर्स किती आहे गुणिले विस्थापन, फोर्स गुणिले डिस्प्लेसमेंट, बल गुणिले विस्थापन, हे कार्याचं मूळ सूत्र आहे. परंतु त्याच्यामध्ये थोडासा बदल होणार आहे. काय होणार आहे? आपल्याला वर्क काढायचं आहे. आपल्याला फोर्स नाही काढायचा आहे. आपल्याला काय काढायचं आहे? वर्क. वर्क काढायचं आहे. आणि कायनेटिक एनर्जीनी केलेलं वर्क. वर्क म्हणजे काय? कार्य. कार्याचं सूत्र काय? केव्हा? गतिमान असताना. आपण मगाशी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध उचलतानाचं केलं ते सूत्र वेगळं. आता गतिमान असताना तिथे व्हेलॉसिटी आली, गती आली, गती व्ही आला. म्हणून वर्क बरोबर 1/2 mv वर्ग, मास गुणिले व्हेलॉसिटीचा वर्ग. हे सूत्र आहे कायनेटिक एनर्जीचं. म्हणजे आता आपण असं म्हणू, कायनेटिक एनर्जी के म्हणजेच कोणती? कायनेटिक एनर्जी म्हणजे कोणती? गतिज ऊर्जा, गतीतून प्राप्त झालेली एनर्जी. आता हे सूत्र पाठ करा. कायनेटिक एनर्जी बरोबर वर्क गुणिले 1/2 mv वर्ग. पुन्हा म्हणा माझ्या पाठोपाठ. कायनेटिक एनर्जी बरोबर वर्क गुणिले 1/2, म्हणा तुम्ही म्हणा, वर्क गुणिले 1/2 mv वर्ग. आता मी हे पुसलं. आता आठवा, कायनेटिक एनर्जी बरोबर काय? आठवा तुम्ही. तुम्हाला बरोबर आठवत आहे का बघा? आठवलं तर ठीक, नाहीतर मग पुन्हा पहा. कारण काय आहे की याच्यावर आपल्याला आता पुढचं गणित करायचं आहे. आपण आता पुढच्या गणिताकडे बोलूया. मित्रांनो, आपण गतिज ऊर्जेचं उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण काय दिलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. आपण काय करूया, उदाहरण इथे लिहू. उदाहरण मी तोंडी पूर्ण उदाहरण नाही लिहित. आपण काय म्हणू, 500 ग्रॅम वस्तू, वस्तुमानाचा दगड म्हणजे वजनाचा. 500 ग्रॅम वस्तुमानाचा दगड आहे आणि तो उंचावरून पडणार आहे. तो 2 मीटर प्रति सेकंद या वेगाने उंचावरून पडतोय. उंचावरून. तर गतिज ऊर्जा किती असेल असं गणित आहे. 500 ग्रॅमचा दगड 2 मीटर प्रति सेकंद या गतीने उंचावरून पडतो आहे. तर गतिज ऊर्जा किती असेल? आता लक्षात घ्या. 500 ग्रॅम म्हणजे आपण हे नेहमी किलोमध्ये काढतो. मागच्या वेळेस आपण 20 किलोग्रॅम असं वजन बघितलं होतं की नाही कार्य बघताना. तर आता आपण काय बघायचं आहे की 500 ग्रॅम म्हणजे 0.5 kg, 0.5 kg म्हणजे अर्धा किलो. 500 ग्रॅम म्हणजे किती? अर्धा किलो. 500 ग्रॅम म्हणजे किती? 0.5 kg झालं. आता व्हेलॉसिटी किती दिली आपल्याला? व्हेलॉसिटी म्हणजे व्ही किती दिलेली आहे? म्हणजेच काय गतीने पडतोय, गती. व्हेलॉसिटी किती दिलेली आहे आपल्याला? 2 मीटर प्रति सेकंद वर्ग. नाही, 2 मीटर प्रति सेकंद. व्हेलॉसिटी किती दिली आहे? 2 मीटर प्रति सेकंद. बघा 0.5 kg का केलं आपण? 500 ग्रॅम दगड म्हटलं म्हणून 0.5 kg केलं. 1 किलो असतं तर आपण इथे 1 धरला असता. 250 ग्रॅम असतं तर आपण
0.5च्या ऐवजी 0.25 केलं असतं, पाव किलो. समजतंय का? तर आता कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला. आपण कायनेटिक एनर्जीचं सूत्र पाठ केलेलं आहे. कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे 1/2 गुणिले mv वर्ग. इथे गुणिलेचं चिन्ह नसलं तरी गुणिले असतंय, तुम्हाला माहिती आहे ना, अगदी लहानपणी शिकले तुम्ही. 1/2 गुणिले mv वर्ग हे कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे. मग आता भरा इथे किमती. 1/2 गुणिले मास किती आहे 0.5 kg, 0.5 0.5 kg गुणिले व्हेलॉसिटी किती आहे 2. पण सूत्रामध्ये काय आहे व्हेलॉसिटीचा वर्ग, म्हणून 2चा वर्ग. तेव्हा 1/2 गुणिले 0.5 गुणिले 2चा वर्ग म्हणजे व्हेलॉसिटीचा वर्ग. आता हे जे 2 आहेत ह्या 2 गुणिले 2 मधले 1 2 गेले, म्हणजेच 0.5 गुणिले 2 अर्धा गुणिले 2 म्हणजे किती झालं 1 जूल. हे लक्षात घ्या. उत्तर किती आलं 1 जूल. इथे एकच 2 का आले तुम्हाला समजते का? ह्या दोनांनी 2 गुणिले 2 मधले 1 2 कॅन्सल केले आपण, म्हणून 0.5 गुणिले 2 बरोबर किती आलं 1 जूल. तेव्हा गतिज ऊर्जा कशी काढली आपण 1/2 mv² मध्ये किमती भरल्या. अशीच गणितं परीक्षेला येणार आहेत, अशीच गणितं पुस्तकामध्ये आहेत. तुम्हाला फक्त हे सूत्र पाठ करायचं आहे. कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 mv² एवढं सूत्र पाठ केलं की तुमचं काम झालं, की तुम्ही त्या सूत्रामध्ये किमती भरल्या की गणित सोडवून झालं. समजलं? आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि नंतर आपण स्थितीज ऊर्जेकडे वळणार आहोत. गतिज ऊर्जा तुम्हाला समजली का हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा बघा म्हणजे तुम्हाला समजेल.